तर आपण कल्याणकर असाल तर नक्कीच आपण देखील याचा विचार करावा. आणि रस्त्याच्या त्या बाजूला काय दिसत नाही मला, परंतु त्या बाजूला देखील आहेत आणि या बाजूला देखील आहेत. झाडे जगवा, झाडे वाचवा, पर्यावरण वाचवा. सदर मी डोंबिवली ते टिटवाला रिंग रोडचा व्हिडिओ अपडेट देण्याकरता निघालो असताना जसं मी खडकपाडा या ठिकाणाहून म्हणजे जो गांधारीसाठी पडग्याला जो रस्ता तो गांधारी होतो त्या ठिकाणी मी रस्ता शोधत इथपर्यंत आलो होतं. मला या रस्त्याला आहे ना नवीन ब्रिज बांधला, त्या ब्रिजच्या बाजूने जेव्हा मी आलो प्रत्येक झाडांना एक बोर्ड एक म्हणजे असे टेम्पलेट्स लावले दिसला. त्यामुळे मी थोडा थांबलो आणि पाहिलं की इथे काय येते. तर इथे लिहिलं आहे, चला झाडं दत्तक घेऊया, या झाडांना हा उन्हाळा पाणी देण्याची जबाबदारी स्वीकारू, असे इथे लिहिलेले. आणि जे जे लोक हे झाडे दत्तक घेतात त्यांचे इथे टेम्पलेट्स लावले जातात. जसे इथे लिहिले श्री गोपाल हेगडे यांनी झाड दत्तक घेतले, त्यांचा नंबर, तसेच झाडं दत्तक घेण्यासाठी संपर्क असं देखील लिहिलेले, नंबर्स वगैरे दिलेले. तर इथे जे झाडे लावलेले आहेत ना त्यांना पाणी देण्याची जबाबदारी आपण स्वीकारायची आणि त्या अनुषंगाने झाडांची काळजी घेणं आपलं काम आहे. इथे देखील दिलेले धीरज हेगडे यांनी घेतलेले आहे, तिथे देखील घेतले. तर यांनी झाडं वाढवायची जी जबाबदारी ती घेतलेली आणि याच्यावर नंबर्स देखील दिलेले आहेत की लिहिले यांनी झाड घेतलेले. तर झाड दत्तक घेण्याचे संपर्क लिहिलेला डॉक्टर शैलेश चांदसकर 9819232078. तर या ठिकाणी आपल्याला झाडे वाचवा, झाडे जगवा, म्हणजे वृक्ष आपलं जे निसर्ग आहे तो निसर्ग जपण्यासाठी किंवा पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडांची जी आपल्याला गरज असते ती असण्यासाठी अशा प्रकारे खूप सुंदर असा एक मला इथे पाहायला मिळालेलं आहे. तर आपण देखील या गोष्टीचा नक्की स्वागत करावे. आणि इथे जे झाडे असे लावले आहेत, बरंच लांबलंच असे झाडे लावलेले आहेत आणि प्रत्येक झाडांना असे एक टेम्पलेट्स लावलेले ज्यांनी दत्तक घेतले त्यांनी. तर आपण कल्याणकर असाल तर नक्कीच आपण देखील याचा विचार करावा. आणि रस्त्याच्या त्या बाजूला काय दिसत नाही मला, परंतु त्या बाजूला देखील आहेत आणि या बाजूला देखील आहेत. खूप छान कार्य, खूप सुंदर. आणि नक्कीच या अनुषंगाने पर्यावरणाला खूप मोठा हातभार लावला जाईल. खास आपले मराठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनल पहिल्यांदा आलं असल्यास सबस्क्राईब करावे. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.